हाय, हॅलो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आत्ता वाजत आलेले आहे संध्याकाळचे 7:45 होत आलेले आहेत आणि इथे माझी स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे. क्लास घेतला होता आणि क्लास घेऊन थोडीशी झाडलोट वगैरे केली आणि थोडीशी अशी निवांत बसले होते. तर दुपारचा स्वयंपाक थोडाफार शिल्लक होता, पण आता मला जास्त काही करायचं नव्हतं, कारण की दुसरं जर काही एक्स्ट्रा केलं तर ते पुन्हा शिल्लक पडणार होतं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ते शिळं खाणं. तर पावसाळा म्हटलं ना, की पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना शक्यतो बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ना, शिळं अन्न वगैरे देखील आपण खाणं टाळलं पाहिजे, कारण की पावसाळ्यामध्येच पोटाचे वगैरे आजार आपल्याला होत असतात. म्हणून मग मी काय केलं, दुपारचं जेवढं होतं ते तर मला संपवायचंच होतं. शिवाय मला आता थोडासा स्वयंपाक करायचा होता. म्हणून मग म्हटलं, की चला असं काहीतरी शॉर्टकट आणि टेस्टी तितकंच हेल्दी बनवूया. म्हणून मग मी काय केलं, गाजर, कांदा, शिमला मिरची, हिरवी मिरची आणि थोडेसे मुठभर सोयाबीन भिजत घातले आणि इथे आता जे अंडी आहेत ना, तर ते 2 अंडी मी इथे फोडून घेते. आता स्वयंपाकाला करायचं काय म्हणून मी विचार करत होते. खिचडी खाण्याची तर इच्छाच नव्हती, कारण की खिचडी नेहमीच बनत असते रात्रीच्या वेळेस बऱ्याचदा. त्याच्यामुळे म्हटलं की असं वेगळं काहीतरी बनवावं. पुलाव म्हटलं बनवावा, तर मुलं म्हणाले, "नको, पुलाव नको, वेगळं काहीतरी बनव." मग मग आता म्हटलं की चला साहित्य तर सगळं आहे घरामध्ये, शिवाय वेगवेगळे सॉस देखील आहेत. म्हणून मग म्हटलं की चला आज मुलांना एग फ्राईड राईस, व्हेज एग फ्राईड राईस बनवूया. म्हणजे याच्यामध्ये व्हेजिटेबल्स पण असतील आणि अंडं पण असेल आणि शिवाय सोयाबीन पण असतील. आता सोयाबीन हे थोडंसं मी माझ्या पद्धतीने थोडंसं वेगळं बनवते. हेल्दी होईल आणि मुलांना सोयाबीन आवडतं देखील. म्हणून मग मी इथे आज सोयाबीन घालायचं ठरवलं. जी अंडी मी फोडून घेतली त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं. जर मिरी पावडर असेल तर आपण ती घालू शकतो. पण आता माझ्याकडे मिरी पावडर नव्हती आणि म्हणून थोडंसं तिखटपणा येण्यासाठी इथे मी ना हिरवी मिरची घालणार आहे. तर अंडं जे मी फोडून घातलेलं या पॅनमध्ये, तर ते व्यवस्थित असं आपल्याला स्क्रॅम्बल करून घ्यायचं आहे आणि मग आता हे व्यवस्थित झालं, की याला आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. बऱ्याचदा आपण बाहेर एग फ्राईड राईस वगैरे खातो ना, तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं, की सोयाबीन वगैरे असं नसतं. व्हेजिटेबल असतील थोड्याफार प्रमाणामध्ये, पण सोयाबीन वगैरे मी आत्तापर्यंत तरी नाही बघितलंय. तर इथे मी सोयाबीन घातलेलं आहे, कारण की सोयाबीनमध्ये खूप सारं प्रोटीन असतं आणि मुलांना सोयाबीन आवडतं. तर म्हटलं, की चला या निमित्ताने भाज्यासोबतच अंडं आणि सोयाबीन पण जाईल मुलांच्या पोटामध्ये. तर इथे पॅनमध्ये थोडंसं तेलामध्ये ना मी जो कांदा चिरलेला उभा तो घालून घेते आणि थोडासा हलकासा परतला ना, की यामध्ये ना ठेचलेलं आलं लसूण मी घालून घेणार आहे. कारण की ठेचलेल्या आलं लसणाचा खूप छान असा स्वाद येतो. आता माझ्याकडे आलं लसणाची रेडीमेड पेस्ट देखील होती, पण ती पेस्ट मला इतकी काही अशी म्हणजे टेस्टी वगैरे वाटत नाही आणि म्हणून ना शक्यतो मी फ्रेश आपण ठेचलेली किंवा तयार केलेली आलं लसणाची जी पेस्ट असते ना, तर तीच वापरण्याचा प्रयत्न करते. इथे मी साधारणपणे 1.5 चमचाभर आलं लसणाचं ठेचलेलं घालून घेतलंय आणि आता हे व्यवस्थित परतून घेते. आता यामध्ये ना लगेचच भाज्या वगैरे घालून घ्यायच्यात. आता आपण जेव्हा फ्राईड राईस वगैरे करतो ना, तर किंवा अशा भाज्या वगैरे जेव्हा करत असतो ना, सुक्या भाज्या, तर त्यामध्ये ना थोडासा भाज्यांमध्ये असा क्रंच जाणवला पाहिजे. म्हणजेच या भाज्यांना 70% ते 80% इतके आपल्याला परतून घ्यायचे. जास्त जर शिजवलं ना, तर भाज्यांमधला क्रंच निघून जातो आणि मग ते जे फ्राईड राईस आहे ते खायला आपल्याला इतकं काही छान वाटत नाही. तर यामध्ये भिजवलेले मी सोयाबीन घालून घेतले आणि थोडंसं तिखटपणा आणि कलर यावं म्हणून आपलं घरगुती लाल तिखट घालून घेतलं. आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि यामध्ये आता या भाज्या घालून घेते आणि साधारणपणे 1 ते 1.5 मिनिटासाठीच परतणार आहे आणि लगेचच यामध्ये सॉसेस वगैरे घालून घ्यायचे. बऱ्याचदा स्वयंपाक एकदम थोडासाच करायचा असेल किंवा मग कंटाळा आला असेल, तर असं हे वन पॉट मील आहे ना, बेस्ट ऑप्शन आहे माझ्यासाठी तरी. आता दुपारचा स्वयंपाक होता, जर मी एकटीच असते तर मी त्याच्यामध्येच भागवलं असतं. पण आता सगळेच आहेत म्हटल्यानंतर म्हटलं की चला सगळेजण आवडीने खातील म्हणून मी आज ही रेसिपी करायची ठरवली. तर यामध्ये मी सगळे सॉसेस घालून टाकले. म्हणजेच यामध्ये सोया सॉस टाकलेले, रेड चिली सॉस, त्याच्यानंतर ग्रीन चिली सॉस घातलेला आहे आणि व्यवस्थित परतून घेते. आता रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस आहे ना, तर ते एवढं काही तिखट नसतं. कारण की इथे आमच्या घरामध्ये ना थोडंसं तिखट वगैरे आवडतं हे फ्राईड राईस वगैरे खायला.
म्हणून मग मी यामध्ये एक हिरवी मिरची घातलेली बारीक चिरून आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं आणि बाजूलाच ना कुकरमध्ये मी भात शिजवून घेतलेला. आता तुम्हाला दिसत असेल भातामधून वाफ निघते आणि गरम गरम भात मी यामध्ये घातलेला आहे, कारण की पटकन तो मिक्स होतो आणि टेस्ट छान येते. तुमच्याकडे जर थोडासा शिल्लक भात असेल दुपारचा किंवा रात्रीचा, त्याचं देखील तुम्ही अशा प्रकारे फ्राईड राईस बनवू शकता. आता माझ्याकडे नव्हता म्हणून मी काय केलं, हा शिजवलेला भात मी यामध्ये घालून घेतलाय. व्यवस्थित परतून वगैरे घेतलं आणि आता गरम गरम भात होता म्हणून तुम्हाला हा थोडासा असा ओलसर वाटत असेल, पण छान झालाय भात हा. आता यामध्ये ना हे जे आपण जे अंड्याचं जे स्क्रॅम्बल करून ठेवलेलं ते मी घालतेय आणि व्यवस्थित मिक्स करून घेतेय. तर मस्त असं खायला अधेमध्ये असं सोयाबीन, त्याच्यानंतर भाज्या, त्याच्यानंतर अंड असं जर असा भात आपण जर केला ना तर मुलं आवडीने खातात आणि टेस्टी आणि हेल्दी आहे हे. तर चला, हा एग फ्राईड राईस तयार झालेला आहे. शॉर्टकट म्हणून मी करायला गेले, पण तरी देखील या रेसिपीने माझे जवळपास अर्धा तास घेतलेला आहे. तर तयार झालेलं होतं. पटापट आता मुलांना जेवायला वगैरे देते आणि मी देखील आता जेवून घेते. कारण की ना मुलांचे पप्पा थोडेसे बाहेर गेलेले आहेत. बाहेर म्हणजे मित्रांमध्ये आहेत आणि म्हणून मला असं वाटतं त्यांना थोडासा उशीर होईल. म्हणून मग मी काही जास्त थांबत बसलेले नाही. कारण की आता 9:30 झालेले आहेत आणि आता मुलांना जेवायला देते. मुलांना जेवायला दिलं आणि आता इथे मी टेस्ट करून घेते. मस्त अप्रतिम असा हा एग फ्राईड राईस झाला होता आणि मुलांनी देखील आवडीने खाल्ला आणि आणखीन शिल्लक आहे, तर म्हटलं आता हे जेव्हा येतील तेव्हा त्यांना जेवायला देईल. सगळं माझं झालं होतं, तर म्हटलं आता हातासरशी लगेचच किचन साफ करून घेते, कारण की मग पुन्हा किचन जर तसंच राहिलं ना इतका कंटाळा येतो साफ करायचा. जोपर्यंत किचन आणि किचनमधली भांडी एकदम व्यवस्थित स्वच्छ अशी साफ होत नाहीत ना, तोपर्यंत असं समाधान असं मिळत नाही, की चला सगळी कामं उरकलेली, आता निवांत आपण झोपू शकतो. तर इथे आमचं सगळं झालं होतं, जेवण वगैरे करून मी सगळं आवरलं होतं आणि मग नंतर हे आलेले आहेत बाहेरून आणि आता ह्यांना मी देतेय जेवण. तर आता वाजत आलेले आहेत जवळपास 10:30 पावणे 11 होत आलेले आहेत आणि यांना मी जेवण वाढतेय. तर जेवण वगैरे वाढलं आणि आज मला असं वाटतंय की थोडंसं केसांना तेल वगैरे लावावं, कारण की ना बरेच दिवस झालं म्हणजे आठवडा होऊन गेलं असेल की माझ्या केसांना तेल नाही आणि थोडंसं डोकं देखील असं म्हणजे दुखतंय. म्हटलं की चला थोडंसं तेल लावूया. त्याआधीच निलय आला आणि म्हणाला, "मम्मी मला नोटबुकला कव्हर लावून दे." असं म्हणतो ना की चला आता दिवस संपत आलेला आहे, थोडंसं निवांत होऊया, निवांत टीव्ही बघूया किंवा निवांत झोपूया. तर मध्येच असे काही ना काही कामं येत असतात. तर चला म्हटलं आता एक वहीला कव्हर लावायचं, जास्त काही वेळ जाणार नाही. म्हणून मग निलयची वही घेतली आणि त्याला कव्हर लावून ठेवतेय. कारण की मला असं वाटतं उद्या याचं सबमिशन वगैरे असेल, त्याच्यामुळे हे सगळं त्याचं चाललेली आहे तयारी. नाहीतर मग त्याने ना मला सकाळीच दिलं असतं हे करायला. तर आता हे कव्हर वगैरे सगळं लावून घेते आणि मग निवांत माझं मी ऑइलिंग करते, हेअर ऑइलिंग. तर इकडे कव्हर वगैरे लावून झालं माझं. टीव्हीवरती मस्तपैकी छान असे कार्यक्रम चाललेले आहेत. तर हे जेवत-जेवत बघताय माझं देखील चाललेलं आहे बघायचं. आणि बऱ्याचदा असं होतं, की आपण म्हणतो, की चला रात्र झाली, निवांत सगळी कामं झालेली आहेत. आता थोडंसं निवांत वगैरे आपण झोपूया वगैरे. पण गृहिणी असते ना, की रात्री झोपायचं जरी झालं ना निवांत, तरी दुसऱ्या दिवशीचं काही ना काही कामं आठवत राहतात. तर इथे मी माझा ड्रेस चेंज केला आणि मशीनमध्ये लगेच टाकून दिला. म्हटलं, की इकडे-तिकडे पसारा करण्यापेक्षा मशीनमध्ये गेलेला बरं. लगेच सकाळी आपण उठून मशीन लावू शकतो. इतकं गरम होत होतं ना, किचनमध्ये भरपूर गरम होतं. पाऊस जरी पडला असेल तरी घरामध्ये गरम होतंय. इकडे रूममध्ये आले आणि थोडासा एसी वगैरे लावला. तोपर्यंत म्हटलं निलयचं बघूया जेवण वगैरे झालंय का? तर निलय आणखीनही जेवतोय. म्हणजे त्याचं जेवण झालेलं आहे. पण त्याने काय केलंय बघा, त्याने ना भाज्या, त्याच्यानंतर गाजर हे सगळं साईडला काढलेलं आहे आणि अंड, सोयाबीन वगैरे बऱ्यापैकी त्याने खाल्लेलं आहे. निलयला मी थोडीशी बडबडले होते, कारण की त्याने भाज्या ज्या साईडला काढल्या होत्या, एक तर भाज्या इतक्या महाग आहेत आणि दुसरी गोष्ट भाज्या खाणं हे खूप गरजेचं आहे. आपल्या शरीरामध्ये खूप सारे विटामिन्स कमी असतात, त्याच्यामुळे हे खाणं गरजेचं आहे. तर हे का काढलंस तू? असं म्हणून मी त्याला आले आणि म्हटलं हे फेकायचं नाही, मी पुन्हा तुझं एकदा ताट चेक करणार आहे. तर मला असं वाटतंय की तो खाईल म्हणून. तर इथे मी निवांत असं तेल लावत बसले. तर एका ताईंची मला सतत कमेंट येत होती, की ताई हेअर ऑइल बनवा, हेअर ऑइल बनवा म्हणून. पण आता खरं सांगू का ताई, ही जी बॉटल आहे ना, ही इतकी भरून बॉटल आहे, जवळपास ना ही 200 ml पेक्षा पण जास्त ही बॉटल आहे तेलाची बनवलेली आणि ह्यामध्ये सगळे हर्ब्स वगैरे घातलेले आहेत आणि आणखीन एक अर्धी बॉटल पडलेली आहे.
त्याच्यामुळे मी सध्या तरी आता हेअर ऑइल वगैरे बनवत नाही, पण जेव्हा बनवेल तेव्हा नक्कीच व्हिडिओ वगैरे टाकेन. आणि हे बघा, अचानकपणे ही पैंजण माझी तुटली आणि ही पैंजण आता मी तुम्हाला दाखवतेय. छान मजबूत अशी पैंजण होती आणि मध्येच ही पैंजण तुटली. तर ठीक आहे, दुसरी पैंजण देखील मी घेतलेली आहे, तर ती देखील मी वापरून अशीच ठेवलेली. तर इथे ना चांदी लगेचच काळी पडते, माहिती नाही इकडचं हवामान वगैरे असं असेल, आणि उष्णता देखील आपल्या शरीरामध्ये असल्यावर पण पैंजण चांदीची वस्तू काळ्या पडतात. तर असो ही पैंजण मी घालून घेतली आणि आता दुसऱ्या दिवशीची तयारी म्हटलं की चला आता इथे साबुदाणा भिजत घातला मी, आणि एका साईडला हळद दूध देखील तयार करून ठेवलेलं. तर आता इथे हळद दूध वगैरे घेतेय. तर अशा प्रकारे कामं संपता संपता एक 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 हनुमानाची शेपटीसारखं एक 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 लहान लहान काम आठवत होतं, आणि तसं तसं ते मी करत गेले. तर असं होतं आजचं माझं रुटीन. आजचं रुटीन जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय.